पाहतोय विनायक पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिले चेंडूची या ठिकाणी फेकी केली जाते. यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका खेळला जातोय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. येतोय दणदणीत चौकार. एक चांगली खेळी या ठिकाणी साकारली जाते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बिनार टीम ही चांगली आहे, नो डाऊट. बट गोलंदाजी जी धार आहे ती विनायक पाटेकर सुद्धा चांगली आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार वसूल केला जातोय. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होते तयार. या वेळेस क्या बात आहे. ज्या पद्धतीने सुईमध्ये धाका पोहला जातोय त्या पद्धतीचा फटका गॅप मध्ये खेळला जातोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. आलं नाही आहे आणि या ठिकाणी पाहिले तर निर्धावचे होते सांगता. पाहूया आज खऱ्या अर्थाने जालाईमध्ये जाणले जाते दत्त गुरुदत्त मानकोली, परंतु ती लय या ठिकाणी आज पाहायला मिळाली नाही आहे. कित्येक वेळे आपण कित्येक सामने त्यांचे पाहतोय. अतिशय जिद्द चिकाटीने या ठिकाणी आपण पाहतोय खेळ करताना. या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत होता, परंतु सिंगल येते शर्यतीच्या माध्यमातून. 2 चौकार, डॉट, सिंगल, 9 धावा धावफलकावरती. 10 खेळाडू आहेत. यस, बाउंड्री लाईन. यस, दोन्ही टीमला सांगण्यात येते की जी बाउंड्री लाईन आहे ती बरोबर पडदा आहे. बरोबर आहे, पंचांचं बरोबर लक्ष आहे. जी व्हाईट रेषा आहे ती बाउंड्री नाही, तर बरोबर आपली रेलिंग जी लागलेली आहे ग्राउंडच्या सभोवताली ती बाउंड्री आहे. लक्ष ठेवा. यावेळी सोडवण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. एकदा कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. मित्र म्हणून चांगल्या धावा आहेत धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती आल्या त्या 2 चौकार, त्या बरोबरीने धावा इथं चांगल्या आहेत. पाहूया यावेळेस गोरखनाथ भुईर यांच्या माध्यमातून सुद्धा धावा जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे, बट कमजोर फटका यावेळेस. आता मात्र बाद होतोय बॅटर जेलच्या स्वरूपात गोरख भुईर. सांगत राहा तुम्ही, जो सांगत त्याला. या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटचं झालं पतन. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 11 लागली गेली आहे. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश येतोय. दिनेश भोईर, क्या बात आहे. एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. जरी गडी बाद झाला असला तरी एक चांगली बाब आहे की मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, पण हातचं राखून ठेवणं गरजेचं असतं. पाहूया या ठिकाणी महेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. जिथनं इंजर्ड झाले तिथनं मात्र कुठेतरी खेळामध्ये घसरणी पाहायला मिळाली आहे महेश काबूकर यांची. कित्येक सामने मात्र आपण जर पाहिले गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो त्या जोरावरती गाजवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती.
या वेळेस सोडवला आहे, पाहूया. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, या ठिकाणी पाहिलं सिंगल कंप्लीट झाली. दुसरीची मागणी केली, घातक ठरू शकतोय, बट पोचला गेला आपल्या घरामध्ये. अतिशय धोकादायक रन पूर्ण करण्याचा या ठिकाणी मानस धरला, प्रयत्न केला गेला आणि या 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 ने धावसंख्या धापलकावरती पाहतोय आपण 13 या अंकावरती. 13 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आजच्या दिवसातील, आजच्या उद्घाटनीय दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच या ठिकाणी पाहतोय आपण. या वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस, परंतु इथं मात्र सहज सोपा झेल सुटला जातोय आणि इथं मात्र जीवनदान पाहायला मिळतंय शरद यास, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिले होते. पाहूया यावेळेस स्ट्राईक येते दिनेश भोईर याच्याकडे. एक चांगला खेळाडू आहे नो डाऊट. पाहूया कशा प्रकारे इथं मात्र खेळ केला जातोय. यावेळेस अतिशय वेगवान बॅट ही फिरवली होती, परंतु चेंडू मात्र निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची संख्या. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये बॅटल पाहायला मिळतोय. एका बाजूला दिनेश भोईर एक पिंच हिटर आहे, तर गोलंदाज या ठिकाणी महेश काबूकर एक चांगला गोलंदाज. वाह, अजून एक चांगला चेंडू हाताळण्याची तयारी होती, परंतु चेंडू मात्र जास्तच बाहेर ओढला जातोय आणि वाईटचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केला जातोय. व्हाईट बॉल. एका धावेने धावसंख्या पाहतोय धापलकावरती 15 रन या ठिकाणी पाहतोय आपण. गॅप येतोय का, दुरून शतरक्ष पोहोचला जातोय. क्या बात आहे. या ठिकाणी गोविंद पोहोचला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 17 धावा. यावेळेस पाहतोय समोर खेळला गेला आहे. थोडीशी गडबड झाली जरूर, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगल येते. सिंगलने खेळ पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळते. 18 या अंकावरती ओव्हर क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते, टाकलं जाते. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी लयबद्ध महेश काबूकर यांची पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. स्क्वेअर कंपनीच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा मानस प्रयत्न धोकादायक होऊ शकतोय, बट या ठिकाणी पाहतोय 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावेने धावसंख्या 20. पंच 1 शॉट. यस 1 शॉट आहे. आता आमच्यापर्यंत इशारा पोहोचला गेला आहे. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 19. स्प्रे सर्व काय मिळेल, फक्त मागणी करा तुम्ही. आणतायत. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. 19 धावा धापलकावरती. पाहूया 2 ओव्हरमध्ये आता किती धावांची मजल मारली जाईल. थोडासा स्पीड वाढवणं गरजेचं आहे. समोर टीम जर म्हटली तर विक्रम स्पोर्ट वडूनगर आहे, त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना 50 धावसंख्या असणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी 19 धावा 2 ओव्हरमध्ये. स्प्रे
स्प्रे पंचांकडे द्या, हातामध्ये ठेवा, खिशान ठेवाल, लिकेज झाला तर प्रॉब्लेम होईल. भाऊ पाटील म्हटलं तर बरोबर प्रोटेक्शन घेऊन येत आहेत. प्रोटेक्शन बॅग जोडीलाच आहे. भिरूप पाटील पाहतोय, ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी होते तयार. पुढे चेंडू. या वेळेस क्या बात आहे, भरपूर भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु त्याच्यावरती या ठिकाणी नियंत्रण नाही आहे आणि वाईट बॉलचा इशारा केला जातोय. स्टार 11 लोणार संपूर्ण टीम या आयोजन नियोजनासाठी पाहिलं तर मेहनत घेताना पाहायला मिळाली आणि संपूर्ण खेळाडूने मात्र एक चांगले योगदान देत असताना चांगली स्पर्धा यावेळी सगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल धाव येते, कारण आपण पाहिलं थर्डमॅन वरती आहे, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु सिंगलच मिळते, त्यापेक्षा अधिक काही नाही आहे. धावा 1 ने पुढे सरकते 21. बिरू पाटील पुन्हा एकदा होतो तयार. या वेळेस समोरच्या दिशेने खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण गोविंद यांच्या माध्यमातून होतंय आणि सिंगलच धाव घेतली जाते. या ठिकाणी आपण पाहिलं तर एका दुसऱ्या धावेसाठी संघर्ष करावा लागत आहेत. ज्या अनुषंगाने भिनार टीम अतिशय ताकदवर मानली जाते फलंदाजीसाठी, परंतु त्या फलंदाजांना या ठिकाणी बांधून ठेवले, जखडून ठेवलेला मोठा फटका खेळू देत नाही आहे. एक अचूक टप्पा लाईन लेंथ खूप चांगल्या पद्धतीने हाताळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढे चेंडू. या वेळेस पाहतोय ऑन साईडला चेंडू जातोय, इथेही मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. सिंगल तर घेतली आहे, दुसरीची मागणी केली जाते, परंतु इथं मात्र काय घडतंय, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, सिंगलच या ठिकाणी ही पाहायला मिळते. या ठिकाणी दिनेश भोईर सारख्या खेळाडूला सुद्धा बांधून ठेवला आहे. मोठा फटका इथेही लागू दिला नाही. या सिंगलने खेळ पुढे जाते धावसंख्या धावफलकावरती 24. ओव्हर क्रमांक 3 आहे, हवी तशी धावसंख्या धावफलकावरती नाही आहे. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न नो डाऊट, बट फटके येत नाहीत, ते हवं. पाहूया, आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये जातोय, क्या बात आहे, फटका खूप दमदार, चेंडू जातो सीमा पार, चौकार. सरकते धावफलकावरती 28 या अंकावरती 28 धावा लागल्या गेल्या आहेत. असे 2-4 फटके जर आले तर निश्चितच स्कोर कार्ड एक चांगला सजला जाईल, परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने हाताळावी लागेल. थोडीशी जरी मुभा दिली तर आपण पाहू शकता त्याचं या ठिकाणी चौकारात रूपांतर. अजून एक कडक फटका आहे, काऊ कॉर्नरला जातोय, चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावीची मागणी केली गेली होती, या ठिकाणी पाहतोय धोकादायक होऊ शकले असती,
परंतु या ठिकाणी सिंगल येते, सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, धावफलकावरती 29. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 29 लागली गेली आहे. बालासेठ प्रतिष्ठान टीमची ही एक मजबूत जोडी आहे. या जोडीला आता मात्र या ठिकाणी धावांचा ओघ जो आहे तो वाढवावा लागेल. शेवटचा अंतिम ओव्हर कोण घेऊन येतो पाहूया. एकोणतीस धावा आपण पाहिल्या तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथनं जर 12 ते 15 धावा जर आल्या तर एक फाईट स्कोर असेल. कारण बिनार संघाची ही गोलंदाजी तेवढी चांगली आहे. पाहूया. परंतु विक्रम स्पोर्ट ओढूनवकर म्हटलं तर फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. आपण पाहिलं तर सरवले त्या स्पर्धेमध्ये त्यांनी 83 धावा नाबाद भागीदारी केली होती. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी आणि ती सर्वात मोठी भागीदारी आतापर्यंत ठरली गेली आहे विक्रम स्पोर्ट ओढूनवकर संघाची. यावेळेस पाहतोय एक उत्तम असा प्रहार पंच केला जातोय. चेंडूला फेकून दिला जातोय कव्हरच्या रिजनला, सीमा पार चौकार. या ठिकाणी पाहतोय क्या बात आहे. तोलून मापून मारलेला हा फटका पडद्यावरती पडतोय की खाली पडतोय चेक करूया. पंचाच्या माध्यमातून चौकार घोषित केले गेले आहे कारण आमचे कमिटी मेंबर त्या ठिकाणी आहेत. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार मारण्याचा विक्रम आपण पाहतो विशाल भोईर याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा सामना केला आणि 25 धावा या ठिकाणी जमा केलेल्या पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. म्हणजे जिथं धावफलक कुठेतरी कमी वाटत होतं परंतु इथं वेग आला आणि वेगाला या ठिकाणी पाहतोय दिशा दिली गेली आणि 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. मजबूत फलंदाजी आहे त्याबद्दल वाद नाही आहे. परंतु या ठिकाणी सुरुवात कुठेतरी अडखळत झाली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारी ज्याला म्हटलं जातंय आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार. अजून जर एक षटकार आला तर नानाशेठ गोंडली साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे जो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये दिला जातोय. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राहुल माले यांनी तो विकेटची हॅट्रिक साजरी केली त्यावेळेस पटकावला गेला आहे. पाहूया या ठिकाणी काय करतोय. सन्माननीय बाबगावचे उद्योगपती मान्य श्री आकाशजी
आकाशजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपणास विनंती, आपण या व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसरीची माग केली गेली आणि आता या ठिकाणी थर्ड अंपायर दिला जातोय. या ठिकाणी बावदेव पाड्याचे एक नामांकित उद्योजक सन्माननीय आकाशजी म्हात्रे साहेब यांचा शुभ आगमन झालेला आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम या व्यासपीठावरती. यस, आपण पाहिलं तर कमी वयामध्ये एक चांगल्या उद्योजकाच्या दुनियामध्ये भरारी घेणारा एक चांगला लाडका व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जाईल काय आहे, बॅट्समन पोचला की नाही पोचला. धावसंख्या यस, फलंदाज बाद आहे. आले या ठिकाणी बाद. संख्या जर पाहिली धावफलकावरती तर 49 जमा केले आणि 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं आहे विक्रम स्पॉट वडूनगर टीम समोर. पाहूया 51 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की त्या थांबवल्या जातील, या ऐकूया संदेश पाटील यांच्या आवाजाने. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. व्यासपीठावरती काय मान्यवर आहेत, बेनरगावचे एक लाडके मान्यवर मधुकरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण हेतूचे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जीव ओतलं गेलं असं दिलीपजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपण करूया मधुकर भोईर साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं, त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी मान आणि सन्मान दिला जातोय. सन्माने मधुकरजी भोईर साहेब आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. हे तुझे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहायला मिळते. मायेचे उपदार शॉल, त्याचबरोबर मोमेंटोज ट्रॉफी आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ दिलं जात आहे आणि सन्मानित करण्यात येते सन्माननीय मधुकरजी भोईर साहेब यांना. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुभाष दादा भोईर सुद्धा या ठिकाणी आहेत. एक टीम मेंबर म्हणून पाहिलं जातं. फाउंडर मेंबर अर्थात बालासाहेब प्रतिष्ठान भिनार या टीमचे सुभाषजी भोईर साहेब यांचाही केला जातो. येतोचे स्वागत आणि सन्मान दिलीपजी जाधव साहेबांच्या शुभहस्ते आपण पाहू शकता. मायेची उपदार शॉल, त्याचबरोबर आपण पाहतोय फुलगुच्छ दिले जाते, ट्रॉफी दिली जाते आणि सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद. मनोज ठाकरे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळालं. 51 धावांचा टार्गेट, एक चांगला टार्गेट सेट केलेला आहे इथे. आणि आज भिना टीम चांगला खेळताना पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना खास करून फलंदाज विशाल भोईरनं 3 चौकार 2 षटकार ठोकले होते. शरदने चांगली सुरुवात केली होती, 14 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर जयेश भोईरचं 7 नक्कीच राहिलं आणि 26 धावा बनवल्या विशालनं. टोटल एकूण 50 धावा आणि 51 धावांचा टार्गेट इथे सेट केलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे बुडूनगर टीम. आज महागडं षटक राहिलं होतं गोविंद पाटीलचं, ज्यांनी 21 धावा खर्च केल्या होत्या. मात्र हेही देखील विसरून चालणार नाही आहे. बुडूनगर संघाने देखील एक स्पर्धा जिंकली आहे. विजय स्पोर्ट खांडपे चषकाला त्याने जिंकलं होतं. आज आपण पाहतोय की एक सामना जिंकला गेलाय आई गावदेवी पूर्ण टीम संघाने. आणि आज दिवसभर चर्चेचा विषय बनलं म्हणजेच ते विठ्ठलदादा गायकवाड. कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी केली, सर्व पारितोषिक त्यांनीच पटकवलं. आणि आता पाहूया या मॅचमध्ये कोणता खेळाडू जो 8 पारितोषिक आणि सोबतच एक सुंदर असे स्वीट बॉक्स पटकवेल. चांगल्या खेळाला चांगला प्रतिसाद आहे लोणारकरांचं, कारण की उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मॅचमध्ये प्रत्येकी आपण देत आहोत. एक सुंदर अशी स्पोर्ट कॅप आहे. खेळाडू कक्ष समोर आहेत, तिथे तुम्हाला पाण्याची पूर्ण व्यवस्था आहे. फक्त तुम्ही बसलेले आहेत, काही हरकत नाहीये. पाणी पुरवा आपण वडूनगर संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. महेश काबूकर आपण पाहतोय. राजेश पाटील ही सलामीची जोडी. धन्यवाद. संदीप माली, राहुलभाई माली, मनोज दादा. मित्रांनो, असे क्रिकेट प्रेमी फार कमी असतात त्यांचं प्रचंड प्रेम क्रिकेटवर. ते क्रिकेटवर देखील त्यांचं प्रचंड प्रेम आहे. आणि जेव्हा त्यांच्या मैदानावर श्री गुरुदत्त चौठाईरबा मानकोली हा क्रीडांगण आहे, लोकप्रिय झालेला आहे. मागच्या 8 वर्षापासून आपण बघितला की तो ग्राउंड संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आणि तेव्हा त्यांच्या परिसरामध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी जातो, तेव्हा त्यांचं असलेलं प्रेम. आणि आज जरी दुसरा सामना हरलं ते या स्पर्धेमध्ये, मात्र शेवटपर्यंत आपल्यासोबत बनून राहिले, त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. आणि येणाऱ्या आई गावदेवी रांजोलीच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला शुभेच्छा आम्ही इथून देतोय. खराब चेंडूने सुरुवात केली, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मागच्या बाजूने सरकलाय, नो चान्स. चेंडू चाललाय सीमारेखा पार, हे तो पहिला चौकार. च्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्या वडूनगर संघाला. आणि याच्या पुढे जे सामने होतील, सर्व संघाने जो 2 डगआउट बनवलेले आहेत त्याच्यामध्येच आपण बसावा ही विनंती आहे. कारण की लोणारगावचे जे माझे खेळाडू आहेत, यस अगदी आम्ही समजू शकतो. पुढच्या मॅचपासून म्हणतोय मी, पुढचा जो मॅच होईल तेव्हा तुम्ही डगआउटमध्ये बसा. कारण की जे माझे खेळाडू आहेत आज आहेत आपल्यामध्ये, मात्र त्यांनी जो क्रिकेट खेळलाय त्यांच्या क्रिकेटपासून आम्ही आमच्या या लोणार गावाला क्रिकेटची प्रसिद्धी दिली. त्यांच्या नावाचा हा स्टँड आहे, ते येतात इथे व्यासपीठावर बसतात, त्यांना देखील आनंद होतोय की तुमच्या नावाचा स्टँड आहे इथे. तर वाईट प्लस 1 सिंगल, 6 धावा धावफलकावर. नेत्रंजन पाटील सध्या तरी ऑल इज वेल आहे, 51 धावा बनवायचे आहेत. बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे वडूनगर संघाला. राजेश पाटील आणि महेश काबूकर आपले प्रयत्न करतात मैदानामध्ये. आणि गोलंदाज ओल्ड इज गोल्ड प्रभाकर भोईर, षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा. आणि प्रभाकर भोईर यांची गोलंदाजी आम्ही जवळून बघितली आहे. कधी कधी धावा देतच नसतात, तर कधी कधी मग 20च्या वरती देखील धावा देतात, मन खुश करत असतात फलंदाजांचं. मात्र यावेळीस पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये डॉट चेंडू.
सिनियर खेळाडू आहेत आणि अनुभवाची कुठेच कमतरता नाही आहे. एक काल क्रिकेटचं गाजवलेलं आहे प्रभाकर भुईर यांनी देखील. आज जरी ते 60च्या घरामध्ये आहेत, मात्र त्यांची फिटनेस पहा, जिद्द पहा क्रिकेटचं. मला खेळायचं आहे, माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी खेळायचं आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, चांगली फिल्डिंग, थ्रू देखील चांगला आहे, मात्र धाव कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी. आणि जसं प्रभाकर भुईर यांचा उल्लेख केला, दिनेश भुईर यांच्या चेहऱ्यावर स्मित ते नेहमी तुम्हाला पाहायला मिळतच असतो. कारण असे एखादे गोलंदाज असे असतात की कधी कधी धावा देत नसतात, तर कधी कधी धावा देणं सुरू झालं मग त्यांना थांबवणं कठीण असतं. प्रभाकर भोईर कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये चौकार आला होता पहिल्या चेंडूवर. आता महेश काबूकर सज्ज होते फलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल होता, इनफिल्डच्या वरतून चाललाय, चान्स होती झेल पकडण्याची, मात्र मौका भी दिया और चौका भी दिया. एखादी जेव्हा संधी मिळते फलंदाजाला, त्या संधीचं सोनं करताना तुम्हाला नेहमी पाहायला मिळतंय. काबूकर यांचा झेल उडालाच होता, मात्र थोडंस तिथे बघितलं की झेल मागे संघर्ष झाला आणि आता त्यानंतरचा हा अटॅक सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. महेश काबूकर ऑन फायर नाव. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 15 धावा, 15. एक चांगली धाव. चेंडू 70-70 कंपनीचा आहे आणि त्याच्यावर जेव्हा मिडल होतं तेव्हा मोठ्या धावा पाहायला मिळतात. मग चौकार, कधी षटकार देखील पाहायला मिळतोय. म्हणजे सलगचे 4 मध्ये 4 चौकार महेश काबूकरच्या बॅटमधून. कमान डीजे. सुरुवात चांगली झालेली आहे. अगदी 19 धावा स्कोर कार्डवर जोडलेल्या आहेत विक्रम स्पोर्ट वडूनगर टीम संघाचे. श्यामदादा चौगुले नक्कीच जेव्हा खांडपेच्या स्पर्धेमध्ये खेळले होते तेव्हा स्पर्धा जिंकली होती. आज त्यांची उपस्थिती आहे, आज टीम चांगला खेळत आहे, म्हणजेच श्यामदादा टीमसाठी लकी आहेत. म्हणजे प्रत्येकी स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती असणं फार महत्त्वाचं आहे. आणि भिरू पाटील यांनी जेव्हा जी मुलाखत दिली होती खांडपेच्या स्पर्धेमध्ये की श्यामदादा जेव्हा जेव्हा असतात तेव्हा आम्हाला एक गोलंदाज म्हणून देखील ते चांगलं खेळत असतात आणि जेव्हा ते असतात तेव्हा आमची टीम चांगलं खेळत आहेत. म्हणजे श्यामदादा यांच्या संघामध्ये दबदबा आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय की मिस्टर घाटाल गोलंदाजी करताना. एकनाथ घाटाल आलेले आहेत आणि त्यांची गोलंदाजी पाहूया आपण. सुरुवात तर चांगली केली आहे आणि असंही जेव्हा आदिवासी क्रिकेट युवा मंच आहे त्याच्यामध्ये जेव्हा ते गाव गटामध्ये खेळतात तेव्हा देखील त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो. आणि आज आपण पाहतो की आपल्या टीमसाठी सुरुवात करताना गोलंदाजीमध्ये डॉटमध्ये 40+ आहेत आणि 40+चा क्रिकेट ते खेळत आहेत. धावसंख्या 19 धावा धावफलकावर स्थिर आहे. पूर्ण टीम आपण आपली तयारी करायची आहे. यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू पाहतोय. दबाव, राजेश पाटील दबावामध्ये पाहायला मिळत आहे. सुरुवात चांगली झाली होती. खऱ्या अर्थाने टीमची जेव्हा जेव्हा प्रवेश फी भरली जातोय, प्रभाकर भोईर सर्वात पहिले येतात तेव्हा फी भरतात आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आपण त्याला म्हणतो आणि त्यांच्या गोलंदाजीमध्ये त्याने 19 धावा खर्च केल्या. नक्कीच जितेंद्र शेलार बैजुली गावचे जमले उपस्थित झालेले आहेत. नक्कीच तुम्ही आलात, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमचं नाव उल्लेख केला नाही मात्र आपण आलात हे फार महत्त्वाचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजन कमिटीचं देखील लक्ष आहे प्रत्येकी व्यक्तीवर. आपण पाहतोय की
कोण आला कोण गेला या गोष्टीची नोंद होते स्पर्धेमध्ये. एकनाथ 3 मध्ये 3 डॉट चेंडू, कमालीची गोलंदाजी. पुढचा चेंडू एकनाथ घाटाल राईट हॅम ओ द विकेटने. शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. 4 चेंडू डॉट केले, कमालीची गोलंदाजी पाहतोय. येणाऱ्या फलंदाज भिरू पाटीलवर येणारा हा दबाव दिसतोय. राजेश पाटील आज खऱ्या अर्थाने पूर्णपणे फुटवर्कचा वापर करत नाहीयेत आणि अल्पेश सांगत आहे की 6 चेंडू मध्ये फक्त एकच धाव बनवली आहे. असं वाटतं की कसोटी क्रिकेट पाहतोय की काय. आता कुठेतरी येणारे 2 चेंडू एखादा मोठा फटकाने आला तर मग दबाव होईल. कम्मालीची गोलंदाजी पाहतोय एकनाथ घाटाल यांची. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. अजून एक संधी होती फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. असा वाटतो अल्पेश एकनाथ घाटाल आणि विकेट कीपर सध्या खेळत आहे खेळपट्टीवर. षटकारांची हॅट्रिक बघतो, 6 चेंडू मध्ये 6 षटकार बघतो. 6 चेंडू डॉट आले तर मेडन होऊ शकतो आणि जर विकेट आला तर मेडन विकेट होऊ शकतो. सिंगल किंवा 2 धावा फार महत्वाचा असेल. शेवटच्या चेंडूवर समोर ड्राईव्ह केलाय. शतरक्षक आहे, एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, आता दबावामध्ये स्वतःला सावरू शकले नाहीये आणि आता ते विकेट फेकली गेली तर येणारा फलंदाज पूर्ण तयारी करताना संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळेल. कमांड डीजे. नावी देखील लागोपाठ 4 चेंडू डॉट खेळण्याचा विक्रम होता, तर तो मोडीच काढलेला आहे मैदानामध्ये. नक्कीच असं क्रिकेटरचा उल्लेख केलं तर खूप चांगलं वाटतं. म्हणजे येणाऱ्या स्पर्धेमध्ये आणि पप्पू चांगला खेळू शकतो. रेकॉर्ड बनते ही तुटणे गेली आहे. आता रनआउटचा विकेट, धावा 20 धावा, अजून 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही मॅच 50-50 अवस्थेमध्ये आहे. मॅच अजूनही समाप्त झालेला नाहीये. कारण की इथे पाहतोय की आपण महेश काबूकर आणि संदीप पाटील याला ही जिम्मेदारी घ्यावी लागेल. अतिशय सुंदर असं आयोजन पाहतोय आपण. स्टार 1140+ लोणार संघाचा आपण पाहतोय. स्टार 1140+ चषक 2026 नवीन वर्षाचा दुसरा महिना सुरू झालेला आहे आणि सुरुवातीलाच चांगलं आयोजन या स्पर्धेचं केलेलं आहे. गोलंदाजीमध्ये शरद भुईर आलेला आहे आणि सचिन गायकवाड दादाने पारितोषिक लावलेला आहे की जर आपण विकेट घेतलं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठ 2 विकेटसाठी काही हरकत नाहीये आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये. हा नक्कीच मित्र आहेत. मित्र असावा वनव्यासारखा, वरना नसावा. गोलंदाजी सुरू करायची आता. इथून संदीप देखील विचार करत असेल की 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवायचे. सुरुवात कशी करावी. सुरुवातीचे 2 चेंडू इम्पॉर्टंट असेल संदीपसाठी आणि गोलंदाजासाठी ते देखील. पाहूया आपण. 12 चेंडू 31 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज शरद भोईर. नाम शरद, क्या दर्द भरी गेंदबाजी होंगी. पहिला चेंडू राईट हॅम ओ द विकेटने. शॉर्ट बॉल फसला गेलाय आणि त्याच्यावर मॅचची गोल्डन विकेट मिळाली. इथे कमालीची झेल पाहतोय आपण. क्या बात आहे. नवीन फलंदाज वीरू पाटील मैदानाच्या हातामध्ये. 11-31 समीकरण राहिलेलं आहे आणि आता थोडीशी चर्चा करताना वीरू पाटील. कधी कधी भाऊ पाटील विचार करत असतात की
जेव्हा दुपारच्या क्षेत्रामध्ये आम्हाला मैदानामध्ये थांबावं लागतो, तेव्हा दुपारची एखादी झोप जर प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळाली तर किती चांगलं वाटेल. कारण की दुपारच्या भोजनानंतर ती डोळ्यावर जी तार येते ना, ती कधी कधी येतो मध्ये. भाऊ पाटील बरोबर का? यस. शरद भोईर पुढचा चेंडू टाकताना हा महत्वाची जोडी आता खेळपट्टीवर आहे, बिरू पाटील आणि महेश काबूकर. गोलंदाज शरद भोईर. तिसऱ्या षटकाचा खेळ पाहतोय आपण. चांगली गोलंदाजीला सुरुवात. शॉर्ट बॉल, हा चेंडू मैदानामध्ये थांबणार नाहीये, त्याच्यावर आलेला हा मोठा फटका पाहतोय. चेंडू अगदी सी मारेखा पार येतोय चौकार. असं नेहमी म्हटलं जातं की भाऊ पाटील कमवतायत किती, आणि जेव्हा तुम्ही कमवतात मग एखादा स्पोर्ट गॉगल जे 1500 पर्यंत असतात ते जर तुम्ही ठेवलं तर ती डोळ्यावर तार येणार नाही, असं अल्पेश गायकवाडचं म्हणणं आहे. भाऊ पाटील नक्कीच नक्कीच 400 ते 500 किलो चिकन विकतात, ते त्यांचं चिकन सेंटर आहे. नक्कीच अल्पेशचं म्हणणं आहे की तुम्ही देखील स्मार्ट दिसा, स्मार्ट गॉगल. शरद भोईरचा इथे वेलकम सांगितलं भिरूनं, आणि पुन्हा एकदा सुंदर असा हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये बीट केला गेला फलंदाजाला. आमच्या सल्लागारांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग यशवंतजी केने असतील, पंढरीनाथ भोईर, कपिल म्हात्रे असतील, हरेशजी भोईर, नाना गोंदली आहे, संतोषजी जोशी आहेत, श्याम पाटील, तानाजी भोईर असतील, त्याचबरोबर श्याम चौगुले साहेब असतील, यांनी देखील अफाट मेहनत भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेवर घेतलेली आहे. अजून एक डॉट चेंडू पाहतोय. आज अल्पेश वाटतच नाही की वडूनगर संघ खेळत आहे, असं वाटतं की गावातील जे पहिले खेळाडू जे होते 40+चे ते खेळत आहेत की काय, कारण की कोणाच्या बॅटवर चेंडू मिडल होत नाहीये. आणि आज असं वाटत होतं की वडूनगर टॉप नावला जाऊ शकतो, क्वालिफाय होऊ शकतो मॅच. मात्र सध्या कटनाई में पुन्हा एकदा ओ हो. आणि अल्पेश एक स्टिकर व्हायरल झाला होता, माहिती आहे का अल्पेश? एक स्टिकर व्हायरल झाला होता व्हॉट्सअपच्या द्वारे, सगळी गेम टेमगरच्या बाबावर. आणि सध्याची गेम सध्या गोलंदाजांवर आहे भिनारच्या. 10 चेंडू डॉट केले वडूनगर टीम आज. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय, शतरक्षक आहे, चेंडूची वाट पाहत आहे, तिथं मला वाटतं गोरख होते. यस, गरी टोकरा हिसाब लोकरा, चेंडू सीमा. धाव संख्या धावफलकावर 28 दबाड. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच इथे जर मन झालं तर जिंकू शकतो वडूनगर टीम. त्यासाठी खेळपट्टी थांबणं फार महत्वाचं असेल. महेश काबूकर आहेत आणि बिरू पाटील यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत, आणि महेश काबूकर फक्त 4 चेंडू खेळले या आतापर्यंत डावामध्ये, आणि 4 चेंडूमध्ये 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आता बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण की गोलंदाज दिनेश भोईर षटक क्रमांक 4 महत्वाचा षटक टाकताना पाहतोय आपण. पिपलाच्या स्पर्धेमध्ये दिनेश भोईर यांच्या चिरंजीव सुपुत्र याने चांगली गोलंदाजी केली होती. अल्पेश तिथे ॲज अ स्कोरर, ॲज अ आयोजक म्हणून होते, आणि भिवंडी तालुक्याचा रबाडा म्हणून गोलंदाजाचं नाव प्रसिद्ध केलेलं आहे. काय हरकत नाहीये. फायनल पर्यंत संघाने मजल मारली होती. पाहूया दिनेश भोईर की आज महेश काबूकर ज्या प्रकारे आपल्या अंदाजामध्ये खेळत आहेत. 4 चेंडूमध्ये 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. आज पाहूया महेश काबूकर यांच्या देखील बॅटिंगची अग्निपरीक्षा आहे या शेवटच्या षटकामध्ये.
सध्या तरी आई गावदेवी पूर्ण टीम कुठेतरी झाडाखाली एक आरामदायक मॅचचा आनंद घेताना सुरुवात करताना दिनेश भोईर गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने पहिला चेंडू चौथ्या षटकाचा पहिला चेंडूवर मिस्टाईम चेंडू हवेमध्ये विकेट कीपर चेंडू खाली आहे महत्वाचा विकेट महेश काबूकर बॅक टू डगआउट वडूनगर संघाचा तुम्ही उल्लेख करतायत आम्ही पण चांगला खेळतोय आज दाखवत असताना मैदानामध्ये दादागिरीचा क्रिकेट सध्या बिनार संघाचा पाहतोय आपण समोर कोणीही असू द्या त्याला हरवण्याची ताकद असणं फार महत्वाचं आहे तो क्रिकेट पाहायला मिळतात बिनारकरांचा बालाशेठ प्रतिष्ठान बिनार आमचे मित्र संदेश वखारे बिनार वरूनच नक्कीच येत आहेत त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये समालोचन करत असतात आज त्यांच्याच गावातील संघ सध्या खेळताना मैदानामध्ये चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे दिनेश भोईर थोडस गती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू वाईटच्या स्वरूपात टाकला गेलाय एक्स्ट्रा धाव आलेली आहे धावसंख्या 29 धावा धावफलकावर 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे फार अपेक्षा आहे गोविंद पाटील याच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे 22 धावांची आवश्यकता आहे थोडस फिल्डिंग मध्ये थोडस हलवलं गेलाय स्क्वेअर ऑफ द विकेट एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे गली पॉइंट वर एक देखील क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे शॉर्ट थर्डमॅनला टीमचे कॅप्टन प्रभाकर भोईर यांना पाहतोय आपण गोलंदाज सुंदर असा चेंडू वेग भन्नाट वेग होता आणि गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे क्षमता आहे भिवंडी तालुक्यातील एक लेजंड क्रिकेटर आहे आणि नेहमी चांगला खेळ आम्ही बघितलेला आहे दिनेश भोईर यांचा चांगल्या चांगल्या संघांसाठी व्यवसाय क्रिकेट देखील खेळलेले खेळाडू आहेत आणि अनुभवाची कुठे कमतरता नाही आहे त्यानुसार गोलंदाजी केली जाते क्लीन फोल्ड केल्या दांडी गुल केली आज दीपक चौगुले यांना देखील माहिती नव्हतं की मला बॅटिंग मिळेल या मॅच मध्ये ते आज किती दिवसानंतर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत मॅच सोडून दिली असंच आपण म्हणू शकता आता कारण की इक्वेशन सोपं नाहीये मात्र क्रिकेट आहे जर गोलंदाजाचं कदाचित गोलंदाजाचं मूड झालं तरच वडूनगर संघ इथे जिंकू शकतो मात्र येणारे चेंडू आहेत अल्पसंख्येत 3 आणि 22 धावांची आवश्यकता आहे आता नवीन फलंदाज दीपक चौगुले ज्याने खांडपेच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेल पकडली होती ग्राउंडच्या चारे बाजूने बॅनर्स पाहायला मिळतात आणि पेंडिंगला अजूनही 25-30 बॅनर आहेत ते आज रात्री लावले जातील 26 आहेत अजूनही फोटो येत आहेत बॅनरसाठी व्ही शेप मध्ये खेळलाय आणि पहा मिसफिल्ड पाहतोय चेंडू सीमा पार चौकार डीजे धन्यवाद डीजे असंच काही इक्वेशन असेल एखादा बिमर चेंडू मॅच गरम करू शकतो तेव्हा या धावा फार महत्वाच्या असतात चौकार गेला तेव्हा थोडस निराश झाला होता दिनेश भोईर आणि आता हा ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे चांगली फिल्डिंग मात्र आपण म्हणू शकता की 2026 मध्ये दीपक चौगुलेच्या बॅटमधून एक चौकार आला होता त्याच्या 5 धावा हेड होतील आता शेवटचा चेंडू एखादा षटकार येईल का मनोरंजन करेल का बिरू पाटील टीमचे कॅप्टन आहेत फुलटा चेंडू लॉफ करता आला नाहीये मात्र चेंडू चाललाय सीमा रेखा पार येतोय चौकार
चौगुले आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवली. या पण व्यासपीठावर संघटनेचे आपण उपाध्यक्ष आहेत, सल्लागार आहेत, सर्व काही आहेत आपण. आणि आपल्या सल्ल्याशिवाय कधीच भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेमध्ये कोणता निर्णय घेतला जात नाहीये. आम्ही आपल्याला देखील सन्मानित करू आपण या व्यासपीठावर. सध्या आपण स्वागत आणि सन्मान करू या व्यासपीठावर वैजोली गावचे आमचे समाजसेवक जितेंद्र शेलार अर्थात जितू दादा, आपण पुढे यायचं आहे. आपल्याला सन्मानित केलं जाईल. सचिन गायकवाड दादा, आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे आपण. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अल्पेश गायकवाड सांगते विशाल भोईर, ज्याने 26 धावा बनवल्या, 3 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत, ती ठरलेल्या आहेत मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम जितेंद्र शेलार यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. ठीक, अगदी मैदानाच्या बाजूलाच लगत असलेला हा गाव वैजोले गाव आणि त्या गावातून आलेले आमचे हे पाहुणे आहेत. त्यानंतर आपण सन्माननीय श्याम मामा चौगुले यांचं स्वागत आणि सन्मान करूया. आपण संघटनेचे सल्लागार आहेत, आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. सचिन गायकवाड यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा आपण सन्मान करायचा आहे. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी प्रभाकर भोईर, त्याचबरोबर विठ्ठल गायकवाड कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचं. आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. त्यानंतर आपण नक्कीच भिरू मामा, आपण कुठेही जाऊ नका, आपल्याला देखील एक स्पोर्ट कॅप दिली जाईल उत्कृष्ट झेलसाठी.